मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपल्या मागण्या 3 महिन्यात मान्य करा अशी मागणी केली आणि त्या 3 महिन्याचा अवधी आज संपतोय आणि आजच मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमकपणे एका आंदोलनाची घोषणा केलेली आहे। 29 ऑगस्टपासून मुंबईच्या मंत्रालयामध्ये किंवा आझाद मैदानावर हे आंदोलन होणार अशा पद्धतीची घोषणा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। माझ्यासोबत मनोज दादा जरांगे पाटील आहेत। दादा, शेवटी घोषणा करावीच लागली नाविलाज, कारण आम्ही वेळ दिलेला नव्हता, त्यांनी आमच्याकडून वेळ घेतला होता 3 महिन्याचा। कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले होते की आम्हाला 30 जानेवारीला पाठवले होते। त्यावेळेस उपोषण सोडलं आणि सांगितलं की तात्काळ 4 मागण्या आम्ही तुमची लगेच अंमलबजावणी करतो, लगेच अंमलबजावणी करतो आणि 4-5 ज्या मागण्या राहिल्यात त्यासाठी एक 2 ते 3 महिन्याचा वेळ द्या। तरी 2च्या ऐवजी आम्ही 3 धरला। आज 3 महिने पूर्ण झालेत तरी तुम्ही ना गॅजेटियर लागू केलेत, ना तुम्ही केसेस मागे घेतल्यात, ना सगळे सोयरीची अंमलबजावणी केली, ना मराठा आणि कुणबी एक आहे अध्यादेश काढलाय, नाही तुम्ही कुठलंच काम नाही केलं। बलिदान गेलेल्या कुटुंबाचे पैसे दिलेत, ना त्यांच्या नोकऱ्या दिल्यात। तुमच्याकडं 9-10 मागण्या आम्ही पुऱ्या दिलेल्या। त्यामुळं तुम्ही फसवणूक करणार असाल तर मुंबई आता ती तुमची बंद पडू नाही तर सुरू राहू। मला हे बघा, मी तुम्हाला वेळ दिला ना राव, मला बोलायला जागा आहे का? मला बोलायला जागा असली दाखवा। तुम्ही 2 महिने द्या, 3 महिने दिले, तुम्ही 15 दिवस द्या, 1 महिना दिला, 6 महिने द्या, 2 वर्ष झालं ना सुरू आहे। आता ही संयम किती असला पाहिजे? 2 वर्ष झालं लगातार हीच गोष्ट सुरू आहे आमची सारखी। आणि तुम्ही जर संयमाचा अंत बघणार असाल तर आता जे होईल ते होईल। 29 ऑगस्टला मुंबई कसं जाणार आहे? इथून मोर्चा काढून जाणार आहे का तिथं पोहोचणार आहेत? मंत्रालयासमोर आंदोलन कसं असतं? 28 ऑगस्टला मला आशीर्वाद देण्यासाठी तिथं मला बसेपर्यंत लोक येणार, मला नेऊन सोडायला तिथं नेऊन आशीर्वाद सगळे देणार आणि वापस येणार। कारण कामाचे दिवस आहे सध्या, त्यावेळेस कामाचे दिवस असतात आणि माझा शेतकरी वर्ग गरीब मराठा आहे, तो तिकडं गुंतून ठेवून मला चालणार नाही। ते मी बसल्याच्यानंतर 29ला ते वापस येते। राज्यातही त्याच वेळी आंदोलन असणार 29 नंतर? तुम्ही म्हणते आंतरवालीला सुद्धा आंदोलन असेल? हो, आंतरवालीला पण आमरण उपोषण सुरू राहणार आणि मंत्रालयासमोर मुंबईत पण राहणार। कारण मला काय लई जागा नाही लागत, मग पोरं माघारी येणार आहेत म्हणल्यावर मला वाटलं तुम्ही असं जरी म्हटलं तरी मराठा समाज परत येईल असं वाटत नाही? नाही, मग त्यांना तयारी न्यावं लागेल, ज्यांना थांबायचं आहे त्यांना, कारण पावसाचे दिवस आहेत तिथं पाऊस लय असतो। मला तुमचे हाल नाही करायचे, मला समाज मोठा करायचा आहे, हाल नाही करायचे। तिथं मग ते ताडपत्र्या, मग ते ट्रॅक्टर नेले किंवा ट्राल्या नेल्या किंवा टेम्पो पिकअप नेले तर तुम्हाला त्याला तडपत्रीनं किंवा तळाटाने बांधावं लागणार आहे, तुम्हाला छत्र्यासोबत घ्यावंच लागणार आहे, 15-20 दिवसाचं खायचं संघ घ्यावाच लागणार आहे। कारण उपोषणात आता 2 रथ नेणार आहे मी, विजयाचा आणि अंत्ययात्रेचा म्हणल्यावर मरायला 15 ते 20 दिवस लागणारच आहेत। आता तसं तर मी 4-2 दिवसाच्या पुढं दम धरूच शकत नाही, पण हातपाय फोडून मरणं जे म्हणतात ते मग आता 15-20 दिवस तरी लागणार आहेत। त्याच्यामुळे यांना खायचं साहित्य 15-20 दिवसाचं घ्यायला लागणार आहे सगळ्या पोरायला तिथं, मग यांना राहायचं त्यांना। पण माझी इच्छा आहे त्यांनी राहू नये, मी तुम्हाला जिंकायला, तुम्हाला विजय मिळवून द्यायला मी पक्का आहे। आणि मला किती जागा लागते तिथं मंत्रालय पुढं बसतो। तुम्ही जे बोलताय की एकतर मी विजयाचा रथ आणि अंत्ययात्रेचा रथ नेणार, एवढी टोकाची भाषा करण्याची काय गरज? काय मग किती दिवस तुम्ही गोरगरिबाचं आमचं वाटोळ करणार आहेत राहो? गरिबाचे लेकरं तुटावं फोडतात, आमचा हक्काच आहे राहो। आमचा 7-12 आहे समजा 5 एकरचा, आमच्या हक्काचं असून आमचे लेकर बाळ उपाशी मारायला लागले, आमचं रान तुम्ही देण्यात म्हणल्यावर कशाचं संविधान मान्य आहे तुम्हाला? कशाचा कायदा मान्य आहे? काय सरकार आहे तुम्ही? काय आडवं बांधायचे तुम्हाला? काय उपयोग आहे तुमचा? आमचं वावर 5 एकर असून जर आमचे लेकर बाळ उपाशी मारणार असले, त्याच्यावर दुसऱ्याचं अतिक्रमण असेल किंवा तुम्ही आम्हाला ते देणार नसाल मोजून, तहसीलदारकडून पोलिसांकडून गुंडांनी त्याच्यावर समजा अतिक्रमण केलं, काय उपयोग आहे तुमचं सरकार असो? तसं आमच्या हक्काच्या नोंदी आहेत आणि त्या तुम्ही देणार नसलात आणि तुम्ही कोणाचं ऐकून त्या थांबविणार असलात, व्हॅलिडिटी थांबविणार असलात, कोणी प्रमाणपत्र द्यायचे थांबविणार असलात, परत तुम्ही सगळे सोयरीची अंमलबजावणी करणार नसलात, मराठा आणि कुणबीची एकच आहे, 58 लाख नोंदीचा आधार पुरावा मिळाला तरी देणार नसाल, केसेस मागं घेणार नसाल, आमचे लेकरं बाळ मेलेत, आत्महत्या केल्यात त्यांनी, बलिदान गेलेत, त्यांना नोकऱ्या पैसे देणार नसाल तर मी काय करू शकतो? गॅजेटियर हक्काची आहेत आमची, तुम्ही गॅजेटियर 1 मिनिटात लावायला पाहिजे देवेंद्र फडणवीसने। कोणाचं ऐकता? मला या सगळ्या मागण्या 6 जूनच्या आत पाहिजे, ॲडमिशनला अडचण यायला नको। तुम्ही मुंबईला जायचं म्हणताय, पण मुंबईला सहजासहजी एवढं सोपं आहे का तुम्हाला जाणं? सरकार अडवू शकतं तो?
काय संबंध त्यांचा आडायचं? त्यांचा काय संबंध आडायचं? एवढे लोक मुंबईत जाणं परवडणार नाही. एका पोराला तर खर्चटलं ना, एक जरी काठी पोलिसांनी आणली ना, तुम्हाला सांगतो यांचे मंत्री आणि आमदार आणि खासदार कसे घरात राहतात मग ते बी मराठा समाज बघल. माय एक्याही पोराला मुंबईत खर्चटलं नाही पाहिजे, एक्या पण. कोणाच्या का बापाची का ती मुंबई? आमचा अधिकार नाही का? आमचा निधी चालतो मुंबई चालायला, कर लागतो, टॅक्स चालतो, आमचं सगळं चालतं. आमच्या भाजीपाल्या चालतात, आमचे दूध चालतात, आमचं धान्य लागतं, गहू लागते, बाजरी लागते, ज्वारी लागते, भाजीपाला चालतो, आमचे दूध चालतात, तुम्हाला सगळं चालतं. आम्ही चालत नाहीत काय मुंबईत? मुंबई कोणाची आहे? सगळ्यांची आहे ती. आम्ही जाणार तिथं. कसं काय अडीतान तुम्ही? पण तुम्ही हे बोलताना हे बोललात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मला मारायचं असेल, माझ्यावर हल्ला करायचा असेल तर मी तुमच्या दारातच येतो. हे वक्तव्य कशाचं? सोपं आहे ना. त्यांचे का अंधारातून काड्या सुरू असतात. हे अंगार घाल, ते अंगार घाल, त्याचे सोयरे सोशल मीडियावर अंगावर घालतो माया. काही सोयरी नाही आहेत त्याच्या. ते असंही करतो, हल्ले करतो, खून. आमच्या इकडं गोळ्या घातल्यात. खूनच करायचे होते ना त्याला इथं, दुसरं काय करायचं होतं? हातपाया मोडू टाकले, रक्ताच्या थारोळ्यात पडले लोक इथं. आणि केलं तिसऱ्यांनीच, गुतीले आमचे पोरं. लाखाने केसेस पोरावलेत आमच्या विनाकारण. मग त्याचपेक्षा मीच तिथं येतो ना. 29 ऑगस्टला मी तिथं आहे. तिथं बसतो मंत्रालयापुढं. ज्याला ज्याला गोळ्या घालायच्या तोय असते ना कोणीतरी. पोलीस तोयच येतं. एन्काउंटर नाव दिले नवीन ते एन्काउंटर. स्पेशलिस्ट तू ये, घाल मला तिथं गोळ्या. आता पण एवढे भ्यायचं काय कारण आहे? तुम्हाला का भीती वाटते? मला भीती वाटते काय? भीतीवर मग तिथं जाईन का मी? आता मरायला चाललोय ना, आणखीन का पाहिजे? त्याला मारायचं आहे मला, त्याला मी सापडत नाही. मग तिथं तो आहे, तिथं येतो. आता तर नाव ठेवायचं काम आहे का? मग तो आहे दारात आहे तिथं. गोळ्या घाल, हल्ला कर, काय करायचं कर. पण एकीकडे तुम्ही सरकारलाच आभार मानता, अभिनंदन करता, दुसऱ्या बाजून सरकारवर टीका सुद्धा करता. आभार याच्यासाठी मानलेत की शिंदे समितीनं काम केलं. त्यांचं तोंड भरून कौतुक करायलाच पाहिजे. त्यांनी अहवाल दिले, नोंदी शोधल्यात. पुढच्या काळातही त्यांनी शोधावं. त्यांनी आणखीन 1 वर्षाची मुदतवाढ दिली पाहिजे. पण नुसत्या नोंदीच शोधायले तर त्याचे प्रमाणपत्र वितरित केले पाहिजे. त्याचे व्हॅलिडिटी ताबडतोब दिल्या पाहिजे. ते करतच नाहीत तुम्ही कामं. तुम्ही काम केल्यावर आम्ही चांगलंच म्हणणार ना. मी म्हणतो फडणवीसला ना इकडून टेम्पो ट्रका भरून गुलालं फुलं नेले पाहिजेत लोकांनी. असं काम करावं. लावून टाकायची गॅजेट. कोणाच्या बापाला भेटायचं काय संबंध आहे? आमच्या हक्काच्या नोंदी आहेत ते. कोणी म्हणून हे देऊ नका, कुठं ओबीसी आरक्षणाचं हे झालं आणि ते झालं. अरे आम्हीच पहिलेच आहेत त्याच्यात. आमच्या इतक्या वर्ष अन्याय झालं, त्याचं काय? त्याचं काय? भुजबळांवर खूप दिवसानंतर तुम्ही बोलला. अगदी भुजबळाच्या मरणापर्यंत तुम्ही बोलताय आता. अहो ते लयच येड आहे राव. इतकं नासक माणूसच नाही बघितला राव मी कुठं. आणखी त्याला का बोललो मी? त्याआधी बोललो काहीतरी ते मला 1 दिवस 7-8 दिवसापूर्वी. मी त्याला 2-3 महिन्यात काय बोललो ना. पण त्याच्यात काय आहे? त्याच्यात त्या लयच शेपटाच्या आळ्या आहेत मागून त्याच्या. ते वळवळ केले की ते बोलत. ते काय लय शान नाही. मला काय वाटतं तो ज्येष्ठ नेता आहे. म्हणजे आमच्या नजरेत ज्येष्ठ नेता आहे, हुशार आहे, सगळ्या पक्षात राहिला आहे, मोठा पक्षी केलेत त्याने. त्याचं श्रेय पक्षासाठी. परत त्यांनी चांगले कामं पण केले असतील, मला माहीत नाही, पण केले असतील. मग आता ह्या वयात म्हातारपणात माणसाने नीट मारावं. असं खेड्यात म्हणलं जातं बाबा म्हातारपणाला नीट मरण यावं. माणसाला म्हातारपणाला चांगलं काम करता यावं, लोकांना नाव घ्यावं. हाड पडत आहे मराठ्याला आरक्षण मिळू नये, मराठ्याच पोरात वाटलं करायला. यायचं येडत होय. हे वय आहे का तो ते विरोध करायचा गोरगरिबाला? अरे म्हातारपणाला माणसाला शानके साथ जगता यावा. सगळ्यांनी म्हणावं हे चांगला माणूस होता भाऊ. हां, तू आता म्हातारपणाला तसं मारा हाकता तर नीट यावं माणसाला. 2 पायावर बसून हाकता तरी आलं पाहिजे तुला. ढोंगावर बसून तसं हागतून लोळतो त्याच्यातच. चिवड्याची वेळ येऊन देऊ नये माणसाने. माणसाला आशीर्वाद लागावं, शाप नाही लागावं. आशीर्वाद लागावं. जसं आम्ही मराठ्याला आरक्षण दिलं तर पुरीला मोफत. हट म्हणलं अजिबात नाही जमत. लेकीबाळीनं काय केलं? सगळ्या जाती धर्माच्या लेकीला द्या. हे विचार असले पाहिजे माणसाचे. तो विचार काय मराठ्याला देऊ नका, नाही देऊ. तो आहे मग कोण ओबीसी आणि तो कोणच्या ओबीसीला मोठं केलं रे? 12 बलुतेदारांच्या मरणाचे हाल आहेत, मायक्रो ओबीसीचे हाल आहेत. कोण मोठाच कोण केला? कोणाला प्रशासनात घेतलं, नोकऱ्यात घेतलं का? कोणाला राजकारणात घेतलं? कोणाला लवार सुतार ढोवार कुंभार कोणाला घेतलं?
राजपूत आले का ठाकूर आले का कोळी आले, हा, त्या कोकण पट्ट्यात येत कोणाला नोकऱ्याला घेतलं? आरक्षणाचा फायदा कोणाला होऊन दिला तुम्ही? किती जाती सांगू राहतो मला, काही काळी सांगू, राजपूत सांगू का कोणच्या कोणच्या सांगू? नावी आहेत, धोबी आहेत, तेली आहेत, कोणाला येऊन दिलं तो आरक्षणात? मग आरक्षण करतो ओबीसीचं असं झालं म्हणतो. कोणत्या ओबीसीसाठी कल्याण केलं तो? कोणचं काम केलं रे? सगळं वाटलंच करून ठेवलं ना सगळ्यांचं. त्यामुळे त्यांनी तुला ओळख केलं, तू राजकीय फायद्यासाठी फक्त ओबीसी म्हणतो. ते असलं इतकं नासकाने नीच विचाराचा माणूस नसला पाहिजे. साहेब आता थोडं वेगळा प्रश्न विचारतो. भारत पाकिस्तानचं युद्ध होणार, भारत त्याच्यावर हल्ला करणार, असं सगळं वातावरण तुम्ही बघत असाल, वाचत असाल बातम्या, कसं बघता याच्याकडे? त्या हल्ल्याचा खरंच निषेध करायला पाहिजे की इतके नालायक वृत्तीचे लोक आपल्याकडे येऊन हल्ला करतात, आपले लोक माणसं मारून टाकते. आपण ना असे खप बॉम्ब टाकले पाहिजे. ते नुसते दिसतेत बघा रोडवर हिंडतानी, टी व्हीला वाटतं युद्ध सुरू झालं आता. असं नुसतं इकडून गाड्या पळतात, तिकडून गाड्या पळतात, इमानो कुंकड बंग वाजते, बुंग खालून जातात. म्हणजे ते पडलं का सगळं जळूनच जाईल. अटॅक येतो का वा? गोडान बरोबर बॉम्ब ठेवलेत. काय पाहिजे ते ढोंगण पसाल ठेवलेत होय. देणार टाकून तिकडं वादा निघून तिकडे मरून दे, सगळे होऊन राग त्यांच्या मायाला त्यांचे. काय ठोय जरी असले हराम करा. सगळं धर्मासाठी, देशासाठी सगळं देश तुमच्या मागं आहे ना. काय ठोतर आणला असल्या दलिंद रावला दी सगळं दारुगळ पाकिस्तानात टाकलं. आर नुसते मॉब असे लांब गाड्या दाखवतात, ट्रकीत ठेवलेले बॉम्ब दाखवतात, रणगाडी दाखवतात, टेम्पोत पिकअपमध्ये ठेवलेले, रिक्षात ठेवलेले नुसते दाखवतात. गोडानं भरले. म्हणजे आपल्याकडे आमकं काय हे टाकलं की तितकं जळतं, ते टाकलं की तितकं मरत. टाक येतो का वा? उचलणं का बघा दिना टाकून नेऊन सगळे मरून देणं पुरे. काय ठेवतो? काय ठेवायचे ते नवीन घेऊ आपण. जुने टाकून द्या पटापटा त्यांच्यावर नेऊन. मग काय तर अरे जुन्याचा नाश होईन, त्याला किडी मुंग्या लागा त्या. जुने टाकून द्या, आपण नवे आणू. पैसे कमी नसले ना मायला सांगून मरणाची वर्गणी करू आपण. आम्ही देतो पैसे. नवीन माल आणू आपण, जबर असा जहरीला माल आणू. हे हाई ठेका फाटाफाटा त्यांच्या बोकांना द्या टाकून, मरून देते साडीसाठी सगळी एकदा. उगं सासून नका ठेवू. नुसतं या वेन त्या वेन सगळं लागले सगळे शहीद मरायला, आपले व्हायला लागले शहीद फौजी बिचारे आर्मीतले. बाप मेला इकडे शेतात काम करू फौजी मारायला लागला तिथं विनाकारण असल्या नालायक लोकांच्या हाताने. त्यापेक्षा नालायक टाकणार मारू. काय ठेवले ते गोडानं भरून. तुम्हाला का पैसे कमी पडणार आहेत का? नाही पडत. देशातून मारण्याचे पैसे वर्गाने गोळा करू आपण. टॅक्सपेक्षा जाऊ द्या खड्ड्यात तुमचा तिकडं. आपण असे नुसतं सगळा दारू गोळा उडाला, सगळे रणगाडी उडाले, सगळे नेऊन टाकून दिले तिकडं. कायमचा धडा शिकवणं का? हा द्या टाकून एकदाच आपण नवीन घेऊ पुन्हा दुसरं. हा काय तर ते गोडानं भरून म्हणा इकडं आर्मी शिल्लक आहे, तिकडं गोडा शिल्लक. टाक त्यांच्यावर कापा नेऊन टाक. ठेवू नको, मारून टाकाय पुरे. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आता 29 तारखेला मोठ्या निर्धाराने मुंबईमध्ये जाणार आहेत. त्यांचं एक वाक्य महत्त्वाचं आहे की मी जाताना 2 रथ सोबत नेतो, एक विजयी रथ आणि एक अंत्ययात्रेचा रथ. त्यातील एकच रथ वापस येईल अशा पद्धतीची त्यांनी या ठिकाणी अगदी घोषणा करून टाकलेली. आणि पाकिस्तानच्या बद्दल जरी विनोदी वाटत असलं तरी त्यांची भावना ही आहे की एकदाचा काय तो सोक्षमोक्ष पाकिस्तानचा लावला गेला पाहिजे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली सराटी.